पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया, निकालातील अडचणी आणि मतदार याद्यांमधील घोळ यावरती हे नेते चर्चा करणार आहेत। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्या यासाठी ते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळातील उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि शेकापचे जयंत पाटील हे प्रमुख नेते चोक्लिंगम यांची भेट घेणार आहेत। तर दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आज शिष्टमंडळ जे आहे सर्वपक्षीय जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल, दुसरे शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना याची तयारी आता सुरू आहे। आज जर तुम्हाला व्हॉट्सअपवर जी निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे। तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची। ही कुठली भाषा आहे, हे कुठले मतदार आहे? मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याबरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे। कुठली निवडणूक प्रक्रिया असेल ही संपूर्णपणे पारदर्शक ही झाली पाहिजे। त्याच्यावरती सन्मान्य राजसाहेबांनी 2017-18 ऑलरेडी आवाज उठवला होता आणि तुम्हाला दिसतंय गेल्या 8 वर्षामध्ये जर नक्की अनेक विरोधी पक्ष त्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे। अनेक प्रश्न आहेत जे घेऊन आज सन्माननीय त्या मुख्य निवडणूक आयुक्तांना राजसाहेब आणि इतर सर्व महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हे जाऊन त्यांची भेट घेणार पुरावे दिलेले आहेत ऑलरेडी, अजून किती वेळा द्यायचे? अनेक ठिकाणी दुबार मतदान जे सांगून सगळे जमले। मी आता काय करायचं, काय कानात राहून ओरडायचं का आयुक्तांच्या? तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे आणि मनसेचे अनेक नेते या शिष्टमंडळात आहेत, परंतु हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीला असल्यामुळे या शिष्टमंडळात जाणार नाहीत।